एकनाथ खडसे हे काहीच दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसे नक्की सत्ताधाऱ्यांसोबत आहेत की विरोधकांसोबत असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण आजच्या अर्थसंकल्पावरून खडसेंनी टीका केलेली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केला असं एकनाथ खडसे म्हणाले, तर खडसे नक्की कोणत्या पक्षात आहेत याबद्दल संभ्रम असल्याचं अमोल मिटकरींनी म्हटलेलं आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. निवडणुका समोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प दिसतोय. राज्य सरकारवर 7,00,000 कोटीच्या वर कर्ज आहे आणि ज्यावेळेस एवढ्या मोठ्यावर कर्ज आहे तर ज्या नवीन योजना राबवायच्या असतील त्याच्यासाठी परत कर्जाची तरतूद करावी लागेल. म्हणजे कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही आहे तर नवीन योजनांसाठी सरकार कुठून पैसा आणणार आहे याचं उत्तर अर्थसंकल्पामध्ये दिलेलं नाही आहे. खडसे साहेब आता कोण्या पक्षात आहेत याबद्दल मला संभ्रम आहे. की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या सूचीमध्ये त्यांचं नाव आहे. काही युवा नेत्यांनी तुतारीच्या असं सांगितलं की श्रीराम पाटलांच्या विरुद्ध रक्षाताई खडसेंना एकनाथराव खडसे साहेबांनी मदत केली आणि स्वतः हे खडसे साहेबांनी पण कबूल केलं की मी रक्षाताईंना मदत केली. म्हणजे नेमके खडसे साहेब सध्या भाजपमध्ये आहेत का, कारण त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत, याबद्दल माझ्याच मनात संभ्रम आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.